आता बातमी आहे अजित पवार यांनी केलेल्या मोठ्या विधानाची। जलसंपदा खात्यातल्या भ्रष्टाचारावरून अजित पवार यांनी मोठा गप्पीस्फोट केलाय। सन 1999 पूर्वी सत्तेवर असलेल्या युतीच्या कार्यकाळामध्ये पक्षनिधीसाठी जलसिंचन विभागाअंतर्गत असलेल्या पुरंदर सिंचन योजनेचे पैसे वाढवल्याचा दावा अजित पवार यांनी केला। निवडणुकीपूर्वी पक्षनिधीसाठी या योजनेचा खर्च 100 कोटी रुपयांनी वाढवण्यात आलेला होता आणि त्यानंतर विलासराव देशमुख सरकारच्या कार्यकाळामध्ये हे खातं माझ्याकडे आलं आणि आपण या प्रकरणाची चौकशी केली असता एका निवृत्त अधिकाऱ्यानं कबुली दिली की तत्कालीन जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी पक्षनिधीसाठी 100 कोटी रुपये आपल्याला वाढवण्याचे आदेश दिलेले होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली। अजित पवार आरोप करत असलेल्या कालखंडामध्ये म्हणजे 1999 साली जलसंपदा मंत्रीपदी भाजपचे एकनाथ खडसे होते। त्यामुळे अजित पवार यांचा निशाणा भाजपवर असल्याचं आता स्पष्ट होतंय। महाराष्ट्र कृष्णापुरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयांची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं, 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले।